नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. लवकरच घरोघरी बाप्पांचे आगमन होणार आहे. त्या निमित्ताने गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आपण वेगवेगळे गोड पदार्थ बनवतच असतो. त्यापैकी एक म्हणजे लाडू. हे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. तर आज मी घरगुती साहित्यात 1 वाटी मूग डाळीपासून अगदी दाणेदार असे मूग डाळीचे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. फक्त 15 मिनिटात हे लाडू तयार होतात. शिवाय गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे लाडू अगदी उत्तम पर्याय आहे. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवले तर अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल असे तयार होतात. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मूग डाळीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ अगदी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर व्यवस्थित चाळणीवरती निथळत ठेवली होती. अशा प्रकारे डाळ अगदी व्यवस्थित धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे. आता लगेचच ही डाळ आपण भाजून घेऊया. त्यासाठी आधीच मी गॅसवर इथे एक कढई गरम करत ठेवली आहे. आता कढई गरम झाल्यावर लगेचच जी आपण डाळ धुवून घेतली आहे ती त्यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत त्याचा सुवास येईस्तोवर व्यवस्थित भाजून घेऊया. डाळ भाजत असताना एकसारखी सतत ढवळून भाजून घ्यायची आहे. म्हणजे ती अगदी आतपर्यंत भाजली जाते आणि हे लाडू टिकण्यासही मदत होते. म्हणून डाळ अगदी व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता डाळ अगदी खमंग भाजली गेली आहे. इतपतच त्याचा रंग न बदलता डाळ भाजून घ्यायची आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि ही डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून नंतर पूर्णपणे थंड करून घेऊया. डाळ पूर्णपणे थंड करून घेतल्यावर त्याची आपण मिक्सरमधून रवाळ असे पीठ काढून घेणार आहोत. कारण इथे रवाळ पिठाचाच वापर करणार आहे. डाळ पूर्णपणे थंड करून घेतल्यावर ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे. आता त्यावर झाकण ठेवून अगदी रवाळ असे पीठ तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे डाळीचे पीठ तयार करून घ्यायचे आहे. लगेचच ते आपण भाजून घेऊया. त्यासाठी आधीच मी कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण रवाळ जे पीठ तयार करून घेतले होते ते आपण त्यामध्ये घालूया आणि प्रथम अशा प्रकारे अगदी एकसारखे परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालूया. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता तूप पिठात घातल्यावर गॅस लो टू मीडियम करत अगदी त्याचा सुवास येईस्तोवर साधारणतः 4 ते 5 मिनटे हे पीठ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. पीठ भाजून घेत असताना इथे अशा प्रकारे दाबून दाबून भाजून घ्यायचे आहे. म्हणजे ते आतपर्यंत भाजले जाते आणि जे आपण लाडू बनवणार आहोत ते अगदी चविष्ट असे तयार होतात आणि टिकण्यासही मदत होते. म्हणून अशा प्रकारे दाबून दाबून पीठ भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता पिठाने तूप पूर्णपणे शोषले आहे. आता त्यात आपण पुन्हा 1 ते 1.5 चमचा तूप घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत पुन्हा 2 ते 3 मिनटे अगदी व्यवस्थित त्याचा सुवास येईस्तोवर आणि गोल्डन कलर येईस्तोवर ती पीठ व्यवस्थित भाजून घेऊया. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता पिठाचा रंग बदलला आहे. आपल्याला इतपतच पीठ भाजून घ्यायचे आहे कारण आपण डाळ अगदी व्यवस्थित भाजून घेतली होती. आता त्यात आपण अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया आणि साधारणतः 2 ते 3 मिनटे पुन्हा हे पीठ डेसिकेटेड कोकोनटबरोबर अगदी व्यवस्थित परतून घेऊया. डेसिकेटेड कोकोनट भाजायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून अशा प्रकारे पिठाबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे. आपल्याला इतपतच डाळीचे पीठ भाजून घ्यायचे आहे. आता हे लाडू दाणेदार व्हावे यासाठी इथे मी केशर मिश्रित दूध त्यामध्ये घालत आहे. इथे मी 3 चमचे केशर मिश्रित दूध घालत आहे. त्यामुळे लाडू अगदी दाणेदार होतात. शिवाय माव्याची चव या लाडवाला येते. म्हणून इथे केशर मिश्रित दूध वापरले आहे आणि लाडवांना रंगही सुरेख येतो. आता दूध मिश्रणात घातल्यावर पाहू शकता मिश्रण रवाळ झाले आहे. अजून आपल्याला साधारणतः
3 ते 4 मिनटे हे मिश्रण अगदी अशा प्रकारे दाबून त्याचा सुवास येईस्तोवर व्यवस्थित भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता अगदी व्यवस्थित हे मिश्रण लाडवाचे तयार झाले आहे. अशा प्रकारे रवाळ मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. कोमट झाल्यावर आपण त्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत. लाडवाचे मिश्रण थोडेसे कोमट असतानाच त्यामध्ये मी पिठी साखर घालत आहे. अशा प्रकारे पिठी साखर थोडेसे कोमट असताना पिठात घातल्यामुळे ती अगदी लगेचच एकजीव होते. आता त्यात आपण 1 छोटा चमचा वेलची पूड घालूया आणि हे मिश्रण चमच्याने प्रथम एकजीव करून घेतल्यावर हाताला सोसेल इतपत झाले की लगेचच अशा प्रकारे हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. म्हणजे साखर पूर्णपणे मिश्रणाला व्यवस्थितपणे लागेल. पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच आपण लाडू वळायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी व्यवस्थित दाबून एकसारखा करायचा आहे आणि गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता किती गोल गरगरीत असा मूग डाळीचा दाणेदार लाडू तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व मूग डाळीचे लाडू मी वळून घेत आहे. पाहू शकता सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा मूग डाळीचा लाडू. हा लाडू तुम्ही गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवून त्याचा नैवेद्य श्री गणेशाचरणी अर्पण करू शकता आणि नंतर त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झटपट साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.